मी मौजे शिऊर तालुका जिल्हा लातूर येथील उपसरपंच विलास महादेव सूर्यवंशी असून मी दिनांक 21/8/2024 पंचायत समिती येथे आमच्या गावातील सरपंच यांच्या विरोधात अर्ज केला असता भ्रष्टाचाराविषयी की जे काय घरकुलांचे प्रश्न आहेत गावातले त्यांची जी काय लाचेची मागणी आमच्या सरपंचाने केलेली आहे त्यांच्या विरोधात हा मी अर्ज केलेला आहे आणि हा अर्ज केला असता आणि सरपंचांना हा अर्ज समजा त्यांना कळल्यानंतर त्यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप रचले गेलेले आहेत की गावातील काही शेतकऱ्यांना सामावून घेऊन बोलावून माझ्या विरोधात कटकारस्थान करून की विलास पाटील म्हणजे सूर्यवंशी मी उपसरपंच की बाबा हे तुम्हाला गोटीचे पैसे मिळू देत नाहीत आणि जे काय करत आहेत ते गावचे उपसरपंच करत आहेत आणि तुम्हाला जी चेक वाटप करायचे आहे हे विलास पाटील करून देणार पण हे अत्यंत चुकीचं आहे की मी जो आरोप त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा केलेला आहे ना गोठ्याचा ना इतर बाबीचा फक्त घरकुलाचे का प्रॉब्लेम आहेत गावातले जे की माझ्या घरी नागरिक येतात आणि त्यांच्या समस्या मी सोडवतो म्हणून येतात काही नागरिकांनी गावातल्या मला विचारले की बाबा हे असं ते तसं म्हणल्यानंतर याला कारणीभूत सरपंच आहे म्हणून मी आपली पंचायत समिती लातूर येथे त्यांच्यावर अर्ज केला आणि नंतर त्यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप असे रचले गेले की गोटीचे पैसे विलास पाटीलला असे अर्ज केला आहे तसा अर्ज केला मी आपल्या गावातील शेतकऱ्यांना ज्यांना गोठे मंजूर झालेले आहेत त्यांना मी अशी विनंती करतो की मी तुम्हाला लाभ मिळू नये ही अशी अफवा सरपंचाने केलेली ही नाममात्र चुकीची आहे की तुमच्या गोठ्याला लाभ मिळावा नाही मिळावा अशी अजिबात मी तशी तक्रारमध्ये अर्ज केलेला नाही त्यांच्यावर मी जे केलेले आहेत पाठीमागील कामाचा हिशोब दिलेला नाही ग्रामपंचायतचा विकासाचा म्हणून पाठीमागं 1 महिन्यापूर्वी मी त्यांना गावात बोललो होतो की बाबा ही गावातले जे अर्धवट काम आहेत ग्रामपंचायत काम अर्धवट आहे शेतरस्त्याचा अर्धवट आहे गावात कचऱ्याचे डेपो उभे आहेत मुलांना इथून आमचे 8वी 9वी 10वीची मुलं शिऊरपासनं तावरजा विद्यालय 3 किलोमीटरचं अंतर आहे मुला मुलींना चालता येत नाही झाडझुडपं वाढलेले आहेत असं विचारलं असता आणि काही गावातले प्रश्न आहेत स्मशानभूमीचा प्रश्न आहे की बाबा तिथं मुरुम टाकायचा पाहिजे तो टाकलेला नाही अंत्यविधीसाठी जाणारी जी माता भगिनी आहेत किंवा इतर काय जी आमचा समाज आहे त्यांना चालता येत नाही पाय घसरून पडण्याची वेळ आहे तिथं एक नळी टाकून तिथं खडक टाकला पाहिजे असं मी त्यांना विचारलं असता मलाच दमदाटी करून मलाच त्यांनी दमदाटी केलेली आहे आणि हा माझ्यावर जो आरोप गावातून संदेश पाठवत आहे मोबाईलद्वारे किंवा ॲपद्वारे हा चुकीचा आहे आणि आमच्या गावातील शेतकऱ्यांची माथे भडकवण्याचा हा सरपंचाचा उद्देश आहे माझ्या विरोधात हे कटकारस्थान रचून आमच्या गावातील जे शेतकरी वर्ग आहे ज्यांना गोठे मंजूर झालेले आहेत आणि मंजुरीच्या वेळेस पण माझे प्रयत्न होते की बाबा त्यांना गोठे मिळावे ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे आणि जो येणारा विकास आहे तो गावात यावा आणि एक मी सांगतो गावातील जनतेना की मी कोणत्या विकास कामामध्ये किंवा कशामध्ये कोणाला का बोललं का किंवा का अडचण केली नामाचं कोणीही सांगावं मला आणि मी कोणाला काही पैशाची मागणी केली का हे बी सांगावं स्पष्ट सरपंचांनी सांगावं गावातल्या जनतेने सांगावं पण हा जो केलेला माझ्यावर जो आरोप आहे हा निंदनीय आहे चुकीचा आहे आणि सरपंच या पदाचा गैरवापर करून मला जो दाब टाकतो किंवा दबाव तंत्र करतो हे नाममात्र चुकीचं आहे आणि मी विकासाचे कामं जे अर्धवट गावात चालू आहेत पूर्वीचेच कामात मंजूर झालेले आणि सरपंचाच्या हातावर एकही आणखीन मंजूर झालेलं आणली विकासाचं काम या सरपंचानं गावात आणलेलं नाही मी स्पष्ट सांगतो त्याला मी माझी स्पष्टता आणि ही बोलावलेलं मी
त्याला कडू वळका तोडल्यासारखं वाटतंय, म्हणून हा माझ्यावर बिनबुडाचा आरोप करतोय। तरी माझ्या गावातील शेतकरी बांधवांना, माता भगिनींना जो माझ्यावर सरपंच हा आरोप करतोय हा एकदम चुकीचा आहे, निंदनीय आहे असं मी मानतो। पंचायत समितीमध्ये जी आपल्या शौरच्या झालेल्या कामाच्या गोठ्याचा बजेट 1 महिन्यापूर्वीच आलेलं आहे आणि या गोठ्याचं बजेट मी अडवलं असा हा अपप्रचार सरपंच करत आहे, हा चुकीचा आहे आणि तात्काळ या सरपंचांनी गोठ्याचं आलेलं बजेट वाटप करावं आणि माझ्या बदनामीपासून रोखावं अशी मी सर्वांना शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करत आहे।